हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर इथं सकाळी सकाळी मी देवपूजा वगैरे करून घेतली. देवाला धूप अगरबत्ती लावून घेतली, दिवा लावून घेतला, नमस्कार केला आणि इथं मी लागले होते कामाला. मी आले होते किचनमध्ये. तर म्हटलं चला काल जे इडली बनवली होती त्याचं थोडंसं पीठ राहिलं होतं, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर म्हटलं आज त्याच्यापासून डोसे बनवून घ्यावेत. तर पीठ थोडं घट्ट झालं होतं म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, मिक्स करून घेतलं. आणि डोसे म्हटल्यानंतर घरात सर्वांनाच आवडतात. तर त्याच्यासोबत चटणीसुद्धा उरली होती नारळाची आणि मी बटाट्याची भाजी अगोदरच करून ठेवली होती. तर म्हटलं छानपैकी याचाच बेत करून घ्यावा, डोसेच बनवावेत उरलेल्या पिठापासून. तर डोसे बनवण्यासाठी तर पॅन ठेवला, पॅन गरम झाला त्यामध्ये तेल घातलं, छानपैकी बॅटर जे तयार करून घेतलं होतं, पातळसर बनवून घेतलं होतं ते घालून घेतलं. आणि ते मग मी थोडासा खरपूस डोसा करून घेतलेला आहे, कारण मला कुरकुरीत असे डोसे आवडतात. तर छानपैकी असा सर्व करून केलेला आहे ताटामध्ये. खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी